याच्यामध्ये स्पेशल सरकारी वकील या घटनेवरती कुठेतरी कागदपत्र तयार होण्याच्या अगोदरपासून हा एक चांगला सरकारी वकील असला पाहिजे. आता आपण पाहतो की पोलीस घटना घडल्यापासून ही घटना ही कुठेतरी वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न पोलीस घटना घडल्यापासून आजपर्यंत करतायत. म्हणून या सगळ्या विषयांवरती कुठेतरी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे मागणी करणार आहोत. व्यक्तिशः आम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही भेटणार आहोत की या संपूर्ण घटनेच्या वरती कुठेतरी आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यापर्यंत मांडणार आहोत. त्या दिवशी देखील आंदोलनाच्या दिवशीच आंदोलनातनं त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला फोनद्वारे. त्यांनी भावना जाणून घेतल्या आणि त्यांनी आम्हाला शाश्वत दिल्या की करणार आहोत. पण याच्यामध्ये त्यांच्यानंतर ज्या कालपासून वेगळ्या घटना घडतायत म्हणजे आंदोलन झाल्यानंतर अंत्यविधी झाल्यानंतर पुन्हा पोलिसांनी त्यांची भूमिका बदलण्याचं काम केलं. त्यामुळे आज ही पत्रकार परिषद आम्हाला घ्यावं लागली. त्यामुळे आम्ही लवकरच सरकारपर्यंत आम्ही भावना पोहोचणार आहोत. जी मागणी होती ती जे त्यांचे अनधिकृत घरं आहेत त्याला शासनाने नोटीस लावली. तिथल्या स्थानिक प्रशासन त्याच्यामध्ये पुढे गेलं पण ताबडतोब त्या लोकांनी त्याला हायकोर्टातनं स्टे मिळवला. म्हणजे याच्या मागे आम्ही जे पहिल्यापासून सांगतो की याचं काम करणारे मास्टर माइंड जे लोक आहेत हे कुठेतरी वेगळे आहेत आणि ते पोलीस जाणीवपूर्वक कुठेतरी त्यांच्यापासून कानाडोळा करते किंवा दुर्लक्ष करते. म्हणून आमच्या या मागण्या आहेत की याच्या सगळ्या घटनेमध्ये या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. त्या धीरजसिंग परदेशी यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना कुठेतरी शासनाच्या माध्यमातून कुठेतरी एक नोकरी सन्मानजनक नोकरी ही मिळाली पाहिजे. त्याच्या कुटुंबाचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. आमच्या हिंदुत्ववादी संघटना त्याच्या पाठीमागे आहेत. त्यांना निश्चित रूपाने मोठी मदत देखील केली जाईल. पण तिला मदतीपेक्षा कुठेतरी सन्मानजनक एक कुठेतरी ही नोकरी देखील शासनाच्या माध्यमातून मिळाली पाहिजे.